महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख घटनेची राज्य कार्यकारिणी बैठक उंदरवाडी तालुका कागल येथे संपन्न झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष अनिल पलांडे सर होते। सभेचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक दीपक जगदाळे यांनी केले। यावेळी त्यांनी वेतन त्रुटी, केंद्रप्रमुख पदोन्नती यामध्ये राज्य संघटनेने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी केली। सभेमध्ये मागील सभेत झालेल्या गोष्टींना मान्यता देण्यात आली। विषय पत्रिकेतील वाचन राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी केले। संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुकुमार पाटील आणि राज्य कार्याध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांनी केले। यावेळी पदवीधर शिक्षकांची वेतन त्रुटी दूर करण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाण्याची संघटनेची तयारी असल्याचे राज्याध्यक्ष अनिल पलांडे यांनी सांगितले। स्वागतपर भाषणात बोलताना जिल्हाध्यक्ष सुकुमार पाटील म्हणाले, गेल्या 5 वर्षात यामध्ये संघटना वाढीसाठी सर्वांनी सहकार्य केल्यामुळे जिल्ह्यातील 12ही तालुक्यामध्ये विस्तार करता आला। तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून शिक्षकांचे बरेच प्रश्न सोडवता आले याचे समाधान आहे। यावेळी मार्गदर्शक गजानन पाटील, पेडणेकर, RS पाटील, BG पाटील, राज्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते।